Good morning, students. Today we are going to learn about the remaining part of the chapter number 9, current electricity. Last video we have studied about the Wheatstone's bridge. In the Wheatstone's bridge we have studied about construction, circuit diagram and principle of Wheatstone's network. In this video we will study about ॲप्लिकेशन्स ऑफ व्हीटस्टोन्स ब्रिज. या व्हिडिओमध्ये आपण व्हीटस्टोन्स ब्रिजचा वापर म्हणजेच त्याचे ॲप्लिकेशन्स कसे करायचे ते पाहणार आहोत. सो फर्स्ट ॲप्लिकेशन ऑफ व्हीटस्टोन्स ब्रिज इज, तर विद्यार्थी मित्रांनो व्हीटस्टोन्स ब्रिजचं पहिलं ॲप्लिकेशन आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. दॅट इज मीटर ब्रिज. ॲप्लिकेशन्स ऑफ व्हीटस्टोन्स ब्रिज पाहत असताना फर्स्ट ॲप्लिकेशन आहे मीटर ब्रिज. मीटर ब्रिज इट इज अ इन्स्ट्रुमेंट. मीटर ब्रिज हा एक इन्स्ट्रुमेंट आहे यूज टू डिटरमाइन द अननोन रेजिस्टन्स अँड वर्क्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ व्हीटस्टोन्स नेटवर्क. मीटर ब्रिज इट इज अ डिव्हाइस used to measure the unknown resistance, and that device or instrument works on the principle of Wheatstone's network. Wheatstone's networkच्या प्रिन्सिपलवर वर्क होणारं आणि अननोन रेजिस्टन्स डिटरमाइन करण्यासाठी वापरलं जाणारं डिव्हाइस ज्याला आपण मीटर ब्रिज असं म्हणणार आहोत. हे मीटर ब्रिज इन्स्ट्रुमेंट स्टडी करत असताना फर्स्ट वी सी सर्किट डायग्राम. आफ्टर दॅट what is the construction of meter bridge and how that meter bridge instrument is means working of meter bridge. हे मीटर ब्रिज स्टडी करत असताना आपण त्याला सर्किट डायग्राम काय आहे मीटर ब्रिजची, त्यानंतर कशा प्रकारे मीटर ब्रिज कन्स्ट्रक्ट केलेलं आहे, व्हॉट इज द कन्स्ट्रक्शन ऑफ मीटर ब्रिज अँड हाऊ दॅट मीटर ब्रिज इन्स्ट्रुमेंट इज वर्क. कशा प्रकारे कशा पद्धतीने हे मीटर ब्रिज इन्स्ट्रुमेंट वर्क होतं अँड हाऊ वी डिटरमाइन द अननोन रेजिस्टन्स यूजिंग दॅट मीटर ब्रिज इन्स्ट्रुमेंट. आणि आपण कशा प्रकारे अननोन रेजिस्टन्स ह्या मीटर ब्रिज इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्याने फाइंड आउट करू शकतो हे आपण या पॉईंटमध्ये स्टडी करणार आहोत. सो फर्स्ट वी सी सर्किट डायग्राम ऑफ मीटर ब्रिज इन्स्ट्रुमेंट. दिस फिगर 9.5 gives the circuit diagram of meter bridge instrument. This figure 9.5 gives the circuit diagram of meter bridge instrument. So for explain the construction of this meter bridge instrument we consider this figure number 9.5. म्हणजे आपल्याला ह्या मीटर ब्रिज इन्स्ट्रुमेंटचं कन्स्ट्रक्शन सांगायचं असेल, कन्स्ट्रक्शन एक्सप्लेन करायचं असेल तर त्यासाठी आपण ह्या फिगर नंबर 9.5चा वापर करणार आहे विच इज द सर्किट डायग्राम ऑफ मीटर ब्रिज. त्यामध्ये कन्स्ट्रक्शन पाहत असताना ह्या मीटर ब्रिज इन्स्ट्रुमेंटचं जी सर्किट डायग्राम आहे दॅट सर्किट डायग्राम कन्सिस्ट ऑफ a metal wire AB. Circuit diagram consists of a metal wire AB, which is the metallic wire having uniform cross-sectional area. ही जी metal wire आहे AB तिचा cross-sectional area uniform आहे, means throughout same cross-sectional area असणारी ही metal wire AB consider करणारे आपण. having length 1 meter. ह्या मेटल वायरची लेंथ किती असणार आहे 1 मीटर. दॅट मेटॅलिक वायर हॅविंग युनिफॉर्म क्रॉस सेक्शनल एरिया विथ लेंथ 1 मीटर स्ट्रेचड ऑन दिस रेक्टँग्युलर वुडन बोर्ड. ही जी मेटल वायर आहे जिची लेंथ 1 मीटर आहे आणि युनिफॉर्म क्रॉस सेक्शनल एरिया असणारी ही वायर आहे ती आपण रेक्टँग्युलर वुडन बोर्डवर फिक्स करणार आहोत. The ends of this metal wire AB,
ह्या AB metal wireचे ends A and B are fixed on the wooden board with the help of two thick L-shaped metal strips. ह्या AB वायरचे A आणि B टर्मिनल आपण दोन L-shaped metal स्ट्रिपच्या सहाय्याने वुडन बोर्डवर फिक्स करणार आहोत. दिस टू L-shaped metal strips. त्यानंतर थर्ड सेंट्रल मेटल स्ट्रीप विच इज अ स्ट्रेट मेटल स्ट्रिप्स. त्यानंतर तिसरी मेटल स्ट्रीप असणारे ती असणारे सेंट्रल मेटल स्ट्रीप विच इज अ स्ट्रेट मेटल स्ट्रीप फिक्स ऑन अ बोर्ड सच अ वे दॅट टू गॅप्स विथ दीज टू थिक एल शेप्ड मेटल स्ट्रीप. ही तिसरी सेंट्रल मेटल स्ट्रीप आपण अशा प्रकारे फिक्स करायची की ज्यामध्ये काय होणार आहे, त्यात पहिल्या दोन एल शेप्ड मेटल स्ट्रिप्स आहेत, त्या दोन एल शेप्ड मेटल स्ट्रिप्समध्ये ह्या स्ट्रीपमुळे दोन गॅप्स तयार होतील, लेफ्ट गॅप आणि राईट गॅप. बिटवीन लेफ्ट गॅप वी कनेक्ट द अननोन रेजिस्टन्स X. Between the left gap we connect the unknown resistance X, and between right gap we connect the resistance box. Resistance box denoted symbol R and unknown resistance denoted symbol X. त्यानंतर जी थर्ड सेंट्रल मेटल स्ट्रीप आहे त्या थर्ड सेंट्रल मेटल स्ट्रीपवर असणारा पॉईंट ज्याला आपण टर्मिनल म्हणू शकतो C, त्या C टर्मिनलला आपण गॅल्व्हॅनोमीटरचं एक टोक, वन ऑफ द टर्मिनल ऑफ गॅल्व्हॅनोमीटर इज कनेक्टेड टू द पॉइंट C on the central metal strip, and other terminal of galvanometer is connected to the jockey. गॅल्व्हॅनोमीटरचे असणारे दोन टर्मिनलपैकी एक टर्मिनल C पॉईंटला जो थर्ड सेंट्रल मेटल स्ट्रीप आहे आणि दुसरा टर्मिनल जो जॉकीला आपण कनेक्ट करणार आहे. जॉकी म्हणजेच काय, एक टोक चाकूसारखं नाईफसारखं असणारी की विच इज नोन ॲज द जॉकी, आणि ही जॉकी काय करणारे टेम्पररी कनेक्शन इस्टॅब्लिश करणारे AB वायरवर. म्हणजे टेम्पररी आपण AB वायरवरती जॉकी कनेक्ट केली की सर्किट काय होणार आहे, कंप्लीट होणार आहे. दॅट इज द जॉकी विच कॅन स्लाईड ओव्हर वायर AB. ती काय करणार आहे, जॉकी AB वायरवर आपण स्लाईड करू शकणार, वेगवेगळ्या पॉईंट्सला आपण ती टच करणार आहे, जेणेकरून आपल्याला बॅलन्स पॉईंट मिळण्यासाठी हेल्पफुल ठरणारी ती जॉकी, बॅलन्स पॉईंट मिळवून देण्यासाठी. दॅट इज द जॉकी. त्यानंतर AB वायर जी आपण मेटल वायर कन्सिडर केली त्या AB वायरला अलॉंग source of EMF E, plug key K and rheostat RH are connected in series. Along wire AB, a source of EMF E, plug key K and rheostat RH are connected in series. त्यानंतर below the metal wire AB, a meter scale is fixed. AB metal वायरच्या खाली रेक्टँग्युलर वुडन बोर्डवरती मीटर स्केल फिक्स केलेली असणार आहे. दॅट इज द कन्स्ट्रक्शन ऑफ मीटर ब्रिज इन्स्ट्रुमेंट. काय कन्स्ट्रक्शन असणार आहे, तर दिस मीटर ब्रिज कन्सिस्ट ऑफ अ मेटल वायर AB हॅविंग युनिफॉर्म क्रॉस सेक्शनल एरिया विथ लेंथ 1 मीटर फिक्स ऑन रेक्टँग्युलर वुडन बोर्ड. AB ही मेटल वायर जिचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन युनिफॉर्म असणार आहे आणि लेंथ 1 मीटर असणारी ही वायर रेक्टँग्युलर वुडन बोर्डवरती फिक्स केली जाणार आहे विथ द हेल्प ऑफ टू थिक एल शेप्ड मेटल स्ट्रिप्स. एल शेप्ड मेटल स्ट्रिपच्या सहाय्याने ती रेक्टँग्युलर वुडन बोर्डवरती फिक्स केली असणार आहे. त्यानंतर थर्ड सेंट्रल मेटल स्ट्रिप जी स्ट्रेट मेटल स्ट्रिप असणार आहे ती त्या बोर्डवर फिक्स करायची अशा प्रकारे की दोन गॅप तयार झाले पाहिजेत पहिल्या दोन मेटल स्ट्रिप्सशी, लेफ्ट गॅप आणि राईट गॅप. त्यानंतर बिटवीन द लेफ्ट गॅप वी कनेक्ट द अननोन रेजिस्टन्स X, and between the right gap we connect the resistance box R. त्यानंतर one of the terminal of galvanometer is connected to the point C and other terminal is connected to the jockey
that jockey can slide over wire AB. And along wire AB, a source of EMF E, plug key K and rheostat RH are connected in series. Below the metal wire AB, मीटर स्केल इज फिक्स. ह्या मेटल वायर ए बीच्या खाली मीटर स्केल असणार आहे जे आपल्याला बॅलन्सिंग लेंथ मेजर करण्यासाठी यूजफुल ठरणार आहे. आणि दॅट इज द कन्स्ट्रक्शन ऑफ मीटर ब्रिज इन्स्ट्रुमेंट. त्यानंतर हे झालं मीटर ब्रिज इन्स्ट्रुमेंटचं कन्स्ट्रक्शन. मग कशा पद्धतीने हे मीटर ब्रिज इन्स्ट्रुमेंट वर्क होतं आणि आपण अननोन रेजिस्टन्स मेजर करू शकतो. हाऊ वी डिटरमाइन द अननोन रेजिस्टन्स युजिंग दॅट मीटर ब्रिज इन्स्ट्रुमेंट, हे आपण मीटर ब्रिज इन्स्ट्रुमेंटच्या वर्किंगवरून स्टडी करणार आहोत. सो वर्किंग ऑफ मीटर ब्रिज इन्स्ट्रुमेंट. वर्किंग पाहत असताना अ सुटेबल रेजिस्टन्स आर इज सिलेक्टेड फ्रॉम द रेजिस्टन्स बॉक्स. रेजिस्टन्स बॉक्समधून सुटेबल व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स आर काय करायचं आहे, सिलेक्ट करायचं आहे. वी टेकन द वन ऑफ द की ऑफ गिव्हन रेजिस्टन्स आउट फ्रॉम द रेजिस्टन्स बॉक्स. रेजिस्टन्स बॉक्समधून एक सुटेबल व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्सची की जर आपण बाहेर काढली, म्हणजेच आपण सर्किटला तेवढा रेजिस्टन्स प्रोव्हाइड केला, अँड वी स्लाइड द जॉकी अलॉंग वायर ए बी ऑन डिफरंट पॉईंट्स. वायर ए बीच्या वेगवेगळ्या पॉईंट्सला आपण जॉकी काय करणार आहे, स्लाइड करत असताना वी गेट अ सिंगल पॉईंट अलॉंग वायर ए बी. वी गेट अ सिंगल पॉईंट अलॉंग वायर ए बी. ए बी वायरवरती आपल्याला एक सिंगल पॉईंट मिळणार आहे डी, विच इज डिनोटेड ॲज डी. तो डीनं आपण दाखवणार आहे. ॲट दॅट पॉईंट गॅलन मीटर शोज zero deflection. If we taken out suitable value of resistance R from resistance box and slide the jockey along wire AB, then we get a single point D at which gallon meter shows zero deflection. रेजिस्टन्स बॉक्समधून एक रेजिस्टन्स बाहेर काढायचा आणि जॉकी ए बी वायरवर स्लाईड करत राहायची. ही स्लाईड करत असताना आपल्याला एक डी पॉईंट मिळणार आहे, ज्या ठिकाणी गॅलॉनमीटर काय दाखवणार आहे, झिरो डिफ्लेक्शन. ॲट दॅट पॉईंट डी गॅलॉनमीटर शोज झिरो डिफ्लेक्शन. दॅट पॉईंट डी इज नोन ॲज द बॅलन्स पॉईंट. हा डी पॉईंटलाच काय म्हणायचं आपल्याला, बॅलन्स पॉईंट. आणि मेजर द लेंथ ऑफ बॅलन्स पॉईंट फ्रॉम टर्मिनल ए, दॅट इज ए डी, अँड मेजर द लेंथ ऑफ बॅलन्स पॉईंट फ्रॉम टर्मिनल बी, दॅट इज द बी डी. आपल्याला काय करायचं आहे, ए डी आणि बी डी ह्या बॅलन्सिंग लेंथ असणार आहेत, त्या मेजर करायच्यात विथ हेल्प ऑफ मीटर स्केल गिव्हन बिलो द मेटॅलिक वायर. मेटॅलिक वायरच्या खालीच मीटर स्केल असणार आहे, आणि दॅट मीटर स्केल इज युजफुल टू मेजर द बॅलन्सिंग लेंथ between A and D, that is length AD, and between B and D, that is the length BD. ह्या दोन बॅलन्सिंग लेंथ आपण मेजर करणार आहे. ए डीच्या अक्रॉस असणारी बॅलन्सिंग लेंथ विच इज कन्सिडर्ड ॲज LX, आणि बी डीच्या अक्रॉस असणारी बॅलन्सिंग लेंथ विच इज कन्सिडर्ड ॲज ELR. सो दिस मेटॅलिक वायर इज हॅविंग युनिफॉर्म क्रॉस सेक्शनल एरिया. ही जी मेटॅलिक वायर आपण कन्सिडर केली, तिचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन कसा आहे, युनिफॉर्म आहे. आणि लेंथ EL असणारी ही मेटॅलिक वायर, इट्स स्पेसिफिक रेजिस्टन्स इज रो. ह्या मेटॅलिक वायरचा स्पेसिफिक रेजिस्टन्स काय असणार आहे, रो असणार आहे. रो इज द स्पेसिफिक रेजिस्टन्स ऑफ गिव्हन मेटॅलिक वायर. अँड ए इज द एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. ए काय आहे, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. रो इज द स्पेसिफिक रेजिस्टन्स अँड एल इज द लेंथ ऑफ द मेटॅलिक वायर ए बी. Therefore, resistance across AD, that is RAD, is equal to sigma resistance across AD is equal to
rho, that is the specific resistance, into LAD divided by A. आणि resistance across wire dB, it is considered as RDB, and which is equal to rho into LDB divided by A. LDB, that is the length, balancing length between point B and D. Sorry. And LAD, that is the balancing length between point A and D. That is the value of RAD, resistance across AD, and RDB, resistance across DB. Using the balancing condition on these resistances RAD, RDB, unknown resistance X, and resistance from resistance box R, that 4 resistance forms the 4 conjugate arms. हे जे 4 resistance आहेत, unknown resistance X, known resistance R, resistance across wire AD RAD, and resistance across wire RDB. These 4 resistance forms the 4 conjugate arms of that balancing network. हे जे 4 resistance आहेत ते काय होतात, 4 balancing arm conjugate arms तयार होतात ह्या balancing networkच्या, and we apply the balancing condition, that is the balancing condition obtained in Wheatstone's bridge. Wheatstone's bridge मध्ये मिळालेली बॅलन्सिंग कंडिशन आपण ह्या 4 रेजिस्टन्सवर अप्लाय केली. देन वी गेट अननोन रेजिस्टन्स डिवायडेड बाय रेजिस्टन्स फ्रॉम रेजिस्टन्स बॉक्स इज इक्वल टू रेजिस्टन्स अक्रॉस वायर AD divided by resistance across wire DB. That is the balancing condition. First resistance upon second resistance is equal to third resistance upon fourth resistance. ही जी बॅलन्सिंग कंडिशन आहे ते आपण काय करणार आहे, ह्या 4 कॉन्जुगेट आर्म्स ऑफ रेजिस्टन्सवर अप्लाय केली तर आपल्याला मिळणार आहे X अपॉन R इज इक्वल टू RAD डिवायडेड बाय RDB. Therefore, if we use the value of RAD and RDB in the given balancing condition, we have X upon R is equal to RAD divided by RDC, which is equal to sigma LX divided by rho LX divided by A upon rho LR divided by A. By cancelling A from numerator and denominator, rho from numerator and denominator, म्हणजे अंशस्थानचा रो छेदस्थानच्या रोशी कॅन्सल झाला. हा सुद्धा ए एरिया ऑफ क्रॉस सेक्शन कॅन्सल होतो. शिल्लक राहतं फक्त X अपॉन R इज इक्वल टू LX अपॉन LR. Therefore, X is equal to LX upon LR. X is equal to LX upon LR into R, where LX is the balancing length across AD, LR is the balancing length across BD, and R is the resistance from resistance box. LX आणि LR ह्या बॅलन्सिंग लेंथ आपण बॅलन्स पॉईंट D मुळे फाइंड आउट केल्या. R हा रेजिस्टन्स बॉक्समधून ड्रॉ आउट केलेला रेजिस्टन्स आहे. सो वी नो दॅट 3 व्हॅल्यूज LX, LR अँड R. आपल्याला 3 व्हॅल्यूज रेजिस्टन्सच्या माहिती आहेत, LX, LR आणि R. LX and LR are not the resistance which are the balancing length, but if we know any 3 terms in this balancing condition, then 4th term can be easily find out. आपल्याला ह्या 4 पैकी कुठल्याही 3 व्हॅल्यूज माहिती असतील तर 4th अननोन व्हॅल्यू आपण डिटरमाइन करू शकतो. Therefore, X is equal to LX upon LR into R. That is the unknown resistance. X काय आहे, unknown resistance, आणि हा unknown resistance आपण ह्या फॉर्म्युल्याच्या सहाय्याने फाइंड आउट करू शकतो. and this formula is obtained with the help of this meter bridge instrument. मीटर ब्रिज इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्याने आपण हा फॉर्म्युला तयार केलेला आहे. दॅट इज द फॉर्म्युला फॉर डिटर्मिनेशन ऑफ अननोन रेजिस्टन्स using meter bridge instrument works on the principle of Wheatstone's bridge. Wheatstone's bridgeच्या प्रिन्सिपलवर आधारित
मीटर ब्रिज ह्या इन्स्ट्रुमेंटमध्ये आपण हा फॉर्म्युला डिटरमाइन केला आहे, एक्स इज इक्वल टू LX अपॉन LR इंटू R. With the help of this formula, we can easily find out the unknown resistance X. Knowing the values of resistance R, LX and LR, the value of unknown resistance can be determined. That is the one of the application of Wheatstone's bridge, meter bridge. This instrument, meter bridge, works on the principle of Wheatstone's network and used to determine the unknown resistance accurately. हे व्हीटस्टोन्स ब्रिजच्या प्रिन्सिपलवर वर्क होतं आणि अननोन रेजिस्टन्स डिटरमाइन करण्यासाठी वापरलं जातं. दॅट इज वन ऑफ द ॲप्लिकेशन ऑफ व्हीटस्टोन्स ब्रिज और व्हीटस्टोन्स नेटवर्क. व्हीटस्टोन्स नेटवर्कचं एक ॲप्लिकेशन जे अननोन रेजिस्टन्स डिटरमाइन करण्यासाठी वापरलं जातं, त्याचा स्टडी आपण या व्हिडिओमध्ये केलेला आहे. हे इन्स्ट्रुमेंट वापरत असताना जो आपण अननोन रेजिस्टन्स डिटरमाइन करतोय त्या अननोन रेजिस्टन्सच्या व्हॅल्यूमध्ये काही एरर आपल्याला प्रोड्यूस झालेल्या पाहायला मिळतात. व्हॉट आर दीज एरर्स आणि हाऊ टू मिनिमाइज दॅट एरर्स. दॅट इज एरर प्रोड्यूस इन द मेजरमेंट ऑफ अननोन रेजिस्टन्स युजिंग मीटर ब्रिज अँड हाऊ दॅट एरर्स आर मिनिमाइज. म्हणजे कुठल्या एरर ह्या मेजरमेंट ऑफ अननोन रेजिस्टन्समध्ये प्रोड्यूस होतात आणि त्या कशा मिनिमाइज करायच्या ह्या आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण व्हीटस्टोन्स ब्रिजच्या कन्स्ट्रक्शन ॲप्लिकेशन पाहिलेले आहेत. दॅट इज द मीटर ब्रिज. थँक्यू.